एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। काय बघणार आज आपण? भारत सरकार कायदा 1919 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919। आपण याच्यापूर्वी इंडियन काउन्सिल ऍक्ट पाहिले 1909 पर्यंत पाहिले। टायटल बदललं का? टायटल बदललं तेही समजून घ्यावं लागेल, खूप महत्वाचं आहे, बरोबर आहे, राईट? तर आधीचे पाहिले कर बाबा व्हिडिओ पाहिले का? कारण की इव्होल्युशनरी बरं लक्षात घ्या 1773 पासून टप्प्याटप्प्यानं तरच भारताचं संविधान खऱ्या अर्थाने आपल्याला समजेल की भारतीय संविधानाची उत्क्रांती झाली आहे हळूहळू आणि मग अशा रीतीनं आपलं आजचं संविधान जे जबरदस्त आहे ते बनलेलं आहे ना। ते कसं बनलं ते हे समजून घ्यावं लागेल। तर आधीपासून पहा आणि हा बी पहा, लक्षात आलं का? आता याच्यात काय पाहणार आहोत हे लक्षात घ्या। याच्यात आपण पाहणार आहे याचा बॅकग्राऊंड, एकदम बॅकग्राऊंड कसा होता, झक्कास एकदम भक्कास, आणि सोबत मग याच्या तरतुदी महत्वाच्या है ना, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या आहेत त्या तरतुदी आपण पाहूया। आणि याच्यावर भारतीय स्वातंत्र्यवीरांनी कसा प्रतिसाद दिला ते पण आपण बघूया आणि त्या पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट मध्ये कसे कलाटणी मिळाली। आणि याच्यानंतर 1919च्या नंतर जो कायदा बनला तो का बनला याच्यातून लक्षात येईल तुम्हाला। हे एकदा समजलं का? आलं की नाही लक्षात? तर एकदम मस्त पैकी आपण समजून घेऊया। समजण्याच्या पूर्वी तुम्हाला माहित आहे 2 प्रश्न डोक्यात ठेवलेच पाहिजे, नाही ठेवले तर लोचा होते, ठीक आहे? ठेवायचे, पाहायचे। चला पहिला प्रश्न तुमच्या डोक्यासाठी, भारत सरकार कायदा 1919 नुसार कोणत्या नवीन संस्था स्थापित करण्यात आल्या होत्या? which new institutions was aware created by the Government of India Act 1919? नरेंद्र मंडळ, चेंबर ऑफ प्रिन्सेस, ब लंडन येथे भारताचे उच्चायुक्त, हाय कमिशनर फॉर इंडिया इन लंडन, आणि क प्रांतीय विधानसभा, प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली। तुम्हाला ऑप्शन्स 4 दिलेले आहेत। पहिला प्रश्न लक्षात आला, समजलाय? समजला तो नंतर समजेल, पण प्रश्न लक्षात आला ना? ओके चला। दुसरा प्रश्न, भारत सरकारचा कायदा 1919 मध्ये कोणत्या समुदायास सांप्रदायिक प्रतिनिधित्व बहाल केले? इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1999 विच कम्युनिटीज अवेल्ड कम्युनल रिप्रेझेंटेशन, है ना? हे बघूया। अ युरोपियन, ब शीख, क इंडियन ख्रिश्चन म्हणजे भारतीय ख्रिश्चन, ड अँग्लो इंडियन। तुमच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, दोन्हीही फॅक्च्युअल प्रश्न आहेत, पण या कायद्यातली जी तरतुदी आहेत त्यातल्या बारकाव्यामध्ये जाणार आहेत, फॅक्च्युअल बारकाव्यामध्ये। तर आपण ते समजून घेऊया आणि सोबत अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने सुद्धा हा कायदा समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर मग पूर्ण पाहायचा, अर्धवट पाहिलं तर काय होते, है ना? हाफ नॉलेज इज मोर डेंजरस दॅन दी हॅव्हिंग अ नो नॉलेज। म्हणजे पाहिलाच नाही तर बरं आहे आणि विधनं मस्त पैकी, है ना? काही डोक्यात नसलं का, पण डोक्यात ठेवायचं काय तर परिपूर्ण, प्रिसाइज, टू द पॉइंट। आलं लक्षात? चला बघूया। पहिल्यांदा बॅकग्राऊंड बघूया। बॅकग्राऊंड खूप महत्वाचा आहे कोणत्या याचा, तर आपल्याला असं दिसतंय 3 बॅकग्राऊंड याच्यामध्ये दिसत आहेत। पहिलं आहे वर्ल्ड वॉर फर्स्ट, पहिलं जागतिक महायुद्ध। दुसरं भारतीय स्वातंत्र्यवीरांमध्ये जे लोचे झाले होते, है ना? सुरत स्प्लिट झाली होती, मुस्लिम लीग आली होती, है ना? आणि त्याच्यानंतर होम रूल वगैरे सगळे, है ना, एक्स्ट्रीमिस्ट मॉडरेट, हा जो लोचा होता तो लोचा सॉल्व झाला होता। आणि तिसरं राजकीय सत्तांतरामध्ये भारताचा व्हायसराय बदलला होता, पण
पण लंडन मध्ये मात्र थोडीशी गुगली होती. ते बॅकग्राऊंड आता समजून घ्या. पहिल्यांदा वर्ल्ड वॉर फर्स्ट काय झालं तर जेव्हा प्रथम महायुद्ध सुरू होतं त्या दरम्यान आयडिओलॉजिकल पॉलिटिकल आयडिओलॉजीज डेव्हलप होत होत्या आणि त्या पॉलिटिकल आयडिओलॉजीज मध्ये वेगवेगळे मतमतांतरे आले होते. त्यातलं सर्वात महत्वाचं प्रभावी मत जे जागतिक स्तरावर म्हणजे बनलेलं होतं, स्टेबल झालेलं होतं, प्रस्थापित होत होतं ते म्हणजे डेमोक्रटायझेशन. कुठलं? डेमोक्रटायझेशन, लोकशाहीकरण. लोकशाहीकरण म्हणजेच काय तर खऱ्या अर्थाने लोकांना त्यांचे अधिकार बहाल झालेच पाहिजे. कशासाठी? तर ह्या जगाच्या खऱ्या भविष्यासाठी, सुखमय भविष्यासाठी. तर त्यामध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती काय म्हणतात? वुड्रो विल्सन. खूप महत्वाचं आहे, वुड्रो विल्सन वाचायला पाहिजे आपण, कारण की वुड्रो विल्सन जे आहे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गव्हर्नन्स कॉन्टेक्स्ट मध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. जरी राष्ट्रपती असले तरी काय होते? विद्वान राष्ट्रपती. समजलं का? लक्षात आलं? काय म्हणतात? वॉर वॉज बिंग फॉट टू मेक द वर्ल्ड सेफ फॉर डेमोक्रेसी. हे युद्ध जे आहे बघा, युद्धाला सपोर्ट कसं केलं? कशासाठी युद्ध होत आहे तर लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी होत आहे असं वुड्रो विल्सननी म्हटलं. त्या पहिल्या भारतीय जागतिक महायुद्धामध्ये भारताचा काही सहभाग असा डायरेक्ट नव्हता की भारत गेला आणि बापू आम्ही बी, तसं नाही. आता त्या फचाट्यात जो आहे तो इंग्लंड होता आणि आपण त्याचे वसाहत म्हणजे कॉलोनी होतो म्हणून आपले धरलेन सैनिक तिथं टाकून दिले. आता तिथं सैनिक गेले, सैनिक पाहते बे मेरे में तो दम है, दम है, आय हॅव अ पॉवर, आय कॅन है ना, मी पण हे करू शकतो. आणि माझ्यामध्ये तो आत्मविश्वास, माझ्यामध्ये आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स वॉज रिफ्लेक्टेड. भारतीय स्वातंत्र्यवीरांनी पाहिलं, अरे यार हम तो अपना खुद का है ना गव्हर्नन्स कर सकते हैं, आम्ही आमचं राज्य चालवू शकतो. ही जी कल्पना आहे, ही जी कॉन्सेप्ट जे आहे त्याची परिपक्वता यायला इथे सुरुवात झाली होती. आणि त्यात वुड्रो विल्सन हे भावना म्हणून टाकला. मग आम्ही काय मागणी करू? बाबा तुम्हीच म्हणता, मग आम्हाला पण स्वराज्य हवे आहे. वी नीड अ सेल्फ रूल. मग आम्ही मागणी करू आणि मग तुम्हाला दिसते होम रूल मुवमेंट वगैरे असो. तर दुसरं महत्वाचं लखनौ पॅक्ट झाला है ना, डिसेंबर 1916. लखनौ पॅक्ट मधली खास गोष्ट काय तर मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट एकत्र आले, होम रूल मुवमेंट चालवत होते. आणि मग त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट यांनी एकदम छान पुढाकार घेतला. म्हणलं यार झगड्यामध्ये हे चान्स घेतील आमचे, है ना, ब्रिटिशर्स फुल चान्स घेते आमच्या झगड्यामध्ये. आपण झगडे करायचे नाही, एकत्र याचं. मग आपण मॉडरेट एक्स्ट्रीमिस्ट जहाल मवाळ हे दोघंच एकत्र येऊन काय जमान, आपले भाऊ है ना मुस्लिम बांधव ते पण एकत्र आले पाहिजे. मग ते म्हणे बाबा तुम्ही बी या. का? कारण की सोबत येऊ तर ताकद वाढेल, एकीचे बळ आणि मिळते फळ. आणि म्हणून मग लखनौ पॅक्ट मध्ये मग कॉमन डिमांड, बापू सगळ्यांले जे आहे भेटन रे बाबा, काय टेन्शन घ्यायचं नाही, आपण प्रत्येकाची जी मागणी आहे ती ठेवू एकत्रित. मग कुठले तर कॉन्सिलच्या निर्वाचित सदस्य संख्या वाढवून त्यांचे बहुमत असावे. कसं होतं? कॉन्सिल मध्ये तर संख्या वाढवली. 1909चा ऍक्ट पाहिला का? कॉन्सिल ऍक्ट. बाबा तिथं इलेक्टेडचं वाढवलं पण मेजॉरिटी नॉन इलेक्टेड, बरोबर आहे. मग तसं नाही, इन्क्रीज द इलेक्टेड मेंबर्स, वाढवा बाबा, आणि मेजॉरिटी बी त्याची राहू द्या. नाही तर काय अर्थ आहे? नुसते 2-4 जिंकून आणले आणि तोंड पाहले, ते नाही पाहिजे. दुसरं, कॉन्सिल मधील बहुमताने पारित ठराव शासनावर बंधनकारक करावे. 1909च्या कायद्यामध्ये आपल्याला काय दिसते? द डेलिबरेटिव्ह फंक्शन्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हॅड बीन एक्सपांडेड, है ना. जे काही कार्यात्मक प्रणाली जी होती, प्रक्रिया, त्यातली जी कार्य ती वाढवली होती. कुठली वाढवली होती? तर तुम्ही डिस्कशन करू शकता, बजेटवर डिस्कशन करू शकता,
मोशन पण मूव्ह करू शकता, पण सरकार मोशन तुमचे पारित झाल्यावर मानन का नाही मानन हे सरकार ठरवा. द गव्हर्नमेंट हॅज अ वेटो पॉवर. त्याला वेटो पॉवर दिला बाबा. काय अर्थ आहे बाबा, म्हणजे आम्ही इकडे ठराव ठेवाव, ते पारित बी कराव, आणि मग व्हॉइस राय म्हणजे गव्हर्नर जनरल बे मले नाही जमे चल होय. काय अर्थ आहे, म्हणजे आम्ही का नुसतं नौटंकी कराव? तसं नाही. तर मग दुसरी मागणी, मोशन पास बाय द मेजॉरिटी इन काउन्सिल शुड बी बाउंड टू द गव्हर्नमेंट. सरकारवर बंधक. आजच्या पार्लमेंटमध्ये है ना, संसदेमध्ये काय होते की एखादा ठराव मंजूर झाला की शासनावर बंधनकारक, मग त्याला कायदा बनतो ना. तर कायदा बनवा म्हणते, आधी व्हायसराय ठरवायचा, बनन नाही तर नाही बनन. तसं नाही. तिसरं, प्रांतीय स्तरावर अल्पसंख्याक यान सुरक्षा, प्रोटेक्शन टू द मायनॉरिटीज ऍट द प्रोव्हिन्शियल लेवल. है ना, मुस्लिम बांधव होते त्यांची सुरक्षा हवी आहे, अदर मायनॉरिटीज आहेत त्यांची सुरक्षा हवी आहे. तर प्रोव्हिन्शियल लेवलवर त्यांच्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजे, ही मागणी. बरोबर. तिसरं, सर्व प्रांतात स्वायत्तता, ऑटोनॉमी टू ऑल प्रोव्हिन्सेस. बघा ही मागणी जबरदस्त आहे. ऑटोनॉमी टू प्रोव्हिन्सेस सिम्स टू बी इंडिया इन अ फेडरल मोड. है ना, भारतीय स्वातंत्र्यवीर काय मागणी करतायत की प्रांतांना स्वायत्तता द्या, प्रांतांना स्वायत्तता द्या. याचा अर्थ भारताला संघराज्य करा असं इथे दिसून येतं. फेडरल कॉन्टेक्स्ट मध्ये इथे पहिल्यांदा मागणी झालेली आहे. 1935 ला मग फेडरलिझमचा विचार झाला कायद्यामध्ये, पण त्याची मागणी बघा. जसं मी कम्युनल रिप्रेझेंटेशनचं सांगितलं 1909चं नाही, त्याच्यापूर्वी मागणी मंजूर झाली 1909 ला. लक्षात आलं का? पण पूर्वीपासून चालू होतं धुसमूस. लक्षात घ्या, लॉंग टर्म याच्यात असते. इथून मागणी आपल्याला दिसते. त्याच्यानंतर कार्यकारी न्यायपालिका विलगीकरण, सेपरेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह फ्रॉम द ज्युडिशियरी. आपल्या संविधानात तरतूद आहे. बघा कुठून काय येतंय. बघा आम्ही मागणी जे करतोय कशासाठी करतोय, है ना. ह्या सर्व मागण्यांमध्ये आपल्याला काय दिसतंय की लखनौ फॅक्ट मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस, ऑल इंडिया मुस्लिम लीग, होम रूल मुवमेंटचे जे काही चळवळीतले कार्यकर्ते होते, या सगळ्यांची एकच मागणी होती की भारतीयांना खऱ्या अर्थानं स्वायत्तता द्या, भारतीयांचं बहुमत ठेवा, निवडून आलेल्या लोकांमध्ये लोक जे राहतील त्यांचं प्रभुत्व असू द्या, आणि जे कायदे बनतील ते कायदे बहुमताने निश्चित करा, आणि सोबतच खऱ्या अर्थानं प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी देऊन फेडरल कॉन्टेक्स्ट मध्ये भारताची निर्मिती करा. आणि ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह याचं सेपरेशन केल्यामुळे खऱ्या अर्थानं अंमलबजावणीवर अंकुश देण्यासाठी ज्युडिशरी असली पाहिजे, ते आपण निश्चित इथे सांगतोय. लक्षात आलंय का? ठीक आहे. त्याच दरम्यान तिसरा महत्वाचा बॅकग्राऊंड म्हणजे आमचा भाऊ कोण आहे तर लॉर्ड एडविन मॉन्टेग्यू, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, जून 1917 ला आला रे भाऊ. आता हा जो होता लिबरल माइंडसेट, याचं वाक्य बघा, वाक्य किती महत्वाचं आहे. म्हणजे इंग्लंडमध्येही लिबरल्स कसा विचार करायचे भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तर ते काय म्हणायचे, वर्क टुवर्ड्स अ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ अ फ्री इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया विथ अ व्ह्यू टू अल्टिमेट सेल्फ गव्हर्नमेंट. भारताला स्वराज्य द्यायचं ही विचार लिबरल्सचे आहे ना. लॉर्ड एडविन मॉन्टेग्यू म्हणतो की बाबा हळूहळू असे स्वतंत्र असलेल्या संस्था बनवायच्या आणि कालांतराने भारताला स्वराज्य द्यायचं. पण कन्झर्वेशनिस्ट, पुराणमतवादी, हे तर लिबरल्स झाले. पुराणमतवादी का ऐसा नहीं रे बाबा, क्या कर रहा है, अपने सत्ता हाथ से निकल जाएगी. बघा कसे वाद. तर आमचा कोण आहे, लॉर्ड कर्जन भाऊ. इथं व्हायसराय होता, इथं बी लोचे केले. तिथं गेल्यावर तो कोण झाला, लीडर ऑफ द हाऊस ऑफ द लॉर्ड. केव्हापासून होता तर 1916 to 1924. या दरम्यान ऍज अ लीडर ऑफ द हाऊस ऑफ लॉर्ड तो काय म्हणतोय, कॅबिनेटला त्याने सांगितलं की वर्क टुवर्ड्स इन्क्रीजिंग असोसिएशन ऑफ इंडियन्स इन एव्हरी ब्रांच ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. मान्य आहे, असोसिएशन, सहभाग, सहयोग, अलग नाही. टू ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन्स. सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन बनवायच्या, स्वराज्य संस्था बनवायच्या, विथ अ व्ह्यू टू प्रोग्रेसिव्ह रिअलायझेशन ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन इंडिया. भारतामध्ये जबाबदार असलेलं सरकार बनवायचं.
ॲज अन इंटेग्रल पार्ट ऑफ ब्रिटिश एम्पायर. शेवटचा, ॲज अन इंटेग्रल पार्ट ऑफ ब्रिटिश इंडिया. जसं मॉन्टेग्यूने म्हटलं पूर्ण स्वराज्य द्यायचं सेल्फ रूल, तसा नाही म्हणते तो. का म्हणते, स्वराज्य असलेल्या संस्था बनवायच्या जशा पंचायत राज आहे, पण अटकून आम्हीच ठेवू. लक्षात आलं का? अटकून आम्हीच ठेवू. कुठलं असलं पाहिजे, इंटेग्रल पार्ट ऑफ ब्रिटिश एम्पायर. वी आर नॉट इन अ पोजिशन और वी आर नॉट हॅव्हिंग एनी इंटेंट टू गिव्ह अ कम्प्लीट फ्रीडम टू द इंडिया. भारताला स्वराज्य स्थापन करू देणार नाही. तो ब्रिटिशाचा अविभाज्य घटकच असेल. इंटेग्रल पार्ट शब्द वापरला. लक्षात आलंय? बघा, आपल्याला ह्या बॅकग्राऊंडच्या आधारावर काय दिसतंय, 1919चा भारत सरकारचा कायदा. तर ते बघून घेऊया आता पुढे एक थोडक्यात. मग बाबा मॉन्टेग्यूवर प्रेशर आला, कॅबिनेटने मान्य केलं. कोणाचं मान्य केलं? तर लॉर्ड कर्झनचं. कारण पॉवरफुल होता, लीडर ऑफ द हाऊस ऑफ लॉर्ड होता, तर पॉवरफुल होता आणि त्यानं दबाव टाकला कॅबिनेटवर. कॅबिनेट म्हणे मॉन्टेग्यूले, भाऊ आता तू जा, तू बिंदास जा, इंडियामध्ये आण, व्हाईसरॉयला भेट. आपला भाऊ बिचारा भेटायला भेट, आणत त्याला सांग, डिस्कस कर का आपल्याला 1919चा कायदा बनवायचा आहे. कशाचा? तर 2 मुद्द्यावर, मर्यादित स्वराज्य आणि अल्पसंख्याक अधिकार सुरक्षा. 2 मुद्दे ठेवले, त्यावर चर्चा झाली. आपलं लॉर्ड एडविन सॅम्युअल मॉन्टेग्यू जो आहे, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, भारतचा प्रधानमंत्री, हा 17 जून 1917 ते 19 मार्च 1922 पर्यंत होता. आणि व्हाईसरॉय हे बी माहिती असलं पाहिजे, लॉर्ड चेम्सफोर्ड, व्हाईसरॉय ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, हा 4 एप्रिल 1916 ते 2 एप्रिल 1921 पर्यंत होता. आता यांची चर्चा झाली कोणत्या मुद्द्यावर? 2 मुद्द्यावर, मर्यादित स्वराज्य, लिमिटेड गव्हर्नमेंट. लक्षात, लिमिटेड सेल्फ गव्हर्नमेंट, नॉट अ फुल सेल्फ गव्हर्नमेंट. आणि दुसरा प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटी राईट्स. याच्यावर चर्चा होऊन मग त्याच्यावर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड असा रिपोर्ट बनला आणि त्या रिपोर्टला म्हणता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म और मॉन्टफोर्ड रिफॉर्म रिपोर्ट. आणि ते रिफॉर्म रिपोर्टच जे आहे ते मग कायद्यात रूपांतरित झाले. याला मदत कोण केली? तर आपल्याला मदत पण विचारतात है ना. भूपेंद्रनाथ बोस, लॉर्ड डॉनॉगबोर, विलियम ड्यूक, चार्ल्स रॉबर्ट, हे जे आहे त्या 4 महारथींनी या रिपोर्ट बनवण्यात मदत केली. आणि मग हा रिपोर्ट झाल्यावर त्याचा कायदा बनला संसदेमध्ये, म्हणजे ब्रिटिशच्या संसदेमध्ये पारित झाला. आणि रॉयल असेंट, राजाचा शिक्कामोर्तब झाला, तो म्हणजे 23 डिसेंबर 1919. त्याच दिवशी रॉयल प्रोक्लेमेशन सुद्धा झालं आणि डिक्लेअर केलं की हा कायदा बनवण्याचा उद्देश काय. ठीक आहे. लॉंग टायटल काय होतं बघा, लॉंग टायटल, अन ऍक्ट टू मेक अ फर्दर प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, असं टायटल आलं. काउन्सिलचं नाही, आता असं टायटल होतं, ते याला लॉंग टायटल म्हणतात. त्याच्यानंतर टेन्युअर काय आहे बघा, या कायद्यामध्ये टेन्युअर दिलाय 1919 ते 1929. म्हणजे किती वर्षासाठी हा कायदा होता? 10 वर्षासाठी कायदा होता. परंतु हा कायदा निरंतर कंटिन्यू राहिला. आणि हा कायदा रिपेल केव्हा झाला, म्हणजे रद्दबादल केव्हा झाला, तर हा झाला स्टॅट्यूट लॉ रिपेल ऍक्ट 1976. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या संसदेनं असा कायदा बनवला ज्या कायद्यान्वये हा कायदा रद्दबादल झाला, रिपेल्ड. लक्षात ठेवा. प्राईम मिनिस्टर कोण होते त्यावेळात? तर डेव्हिड लॉयड जॉर्ज, हे पण जबरदस्त ब्रिलियंट प्राईम मिनिस्टर होते. मोनार्क म्हणजे राजा कोण होता? तर किंग जॉर्ज पंचम. किंग जॉर्ज पंचम. हे झाले सगळे फॅक्ट्स आले लक्षात. आता आपण तरतुदीवर फोकस करूया. पहिले त्याच्यापूर्वी आपण बघूया राज्य घोषणा. हे खूप महत्वाची आहे. मी सांगितलं 23 डिसेंबर 1919ला ज्या दिवशी रॉयल असेंट झालं त्या दिवशी घोषणा करली. थोडस समजून घेऊया की काय राज्य घोषणेमध्ये म्हटलं. ऍक्ट ऑफ 1773 अँड 1784, 2 कायदे कशासाठी आहेत? डेझिग्नेटेड टू एस्टॅब्लिश रेग्युलर सिस्टीम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अँड जस्टिस अंडर ईस्ट इंडिया कंपनी. बघा, पहिला कायदा 1773 आणि 1784चा कायदा काय? प्रशासनामध्ये सुशासन यावं.
आणि कायद्याचं राज्य यावं म्हणजे जस्टिस सिस्टीम एस्टॅब्लिश व्हावी. कोणाच्या अंडरमध्ये? ईस्ट इंडिया कंपनी. दुसरा आहे 1833चा कायदा, ओपन द डोअर. बघा, ओपन द डोअर फॉर इंडियन्स टू पब्लिक ऑफिस. कोणासाठी? पब्लिक ऑफिस अँड एम्प्लॉयमेंट. भारतीयांचा सहभाग कशामध्ये घेण्यात आला? प्रशासनामध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये. दुसरा टप्पा 1833. त्यानंतर 1858 ट्रान्सफर द ऍडमिनिस्ट्रेशन फ्रॉम कंपनी टू द क्राउन. कंपनीचं राज्य संपलं 1858च्या कायद्याने. अँड लेट द फाउंडेशन ऑफ पब्लिक लाईफ विच एक्झिस्ट इन इंडिया टुडे. म्हणजे 1919च्या कायद्यापर्यंत जी काही प्रणाली होती भारतामध्ये, प्रशासकीय प्रणाली, ती प्रस्थापित केली कोणत्या कायद्याने? 1858. त्यानंतर 1861 चा कायदा, सोड द सीड ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन. पहिल्यांदा प्रातिनिधिक संस्थांची निर्मिती 1861च्या कायद्यामध्ये झाली. अँड द सीड वॉज क्विकन्ड द लाईफ बाय द ऍक्ट ऑफ 1909. आम्ही पहिल्यांदाच इलेक्शन असा शब्द ऐकला. डबल इनडायरेक्ट असा शब्द वापरला मी तिथे. डबल इनडायरेक्ट है ना, दुहेरी पद्धत होती त्याच्यामध्ये, आणि अप्रत्यक्ष इलेक्शन. तसं जरी आलं तरी पहिल्यांदा आपल्याला काय दिसते? प्रातिनिधिक संस्था ज्या आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स, त्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून आल्या. द ऍक्ट विच हॅज नाऊ, आत्ता 1919चा ऍक्ट काय म्हणतो? लॉ एंट्रस्ट द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल विदिन अ डेफिनाइट शेअर इन द गव्हर्नमेंट अँड पॉइंट द वे टू फुल रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट हिअर आफ्टर. बघा, शब्द वापरला. कोणाचा शब्द आहे हा? हा आहे लॉर्ड कर्झनचा. आम्ही फुल रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. याच्यानंतर सेल्फ रूल शब्द आला का? मॉन्टेग्यूचा नाही आला. लक्षात आला? लॉर्ड कर्झनचा प्रभाव याच्यावर जबरदस्त पडलेला होता. सेल्फ रूलच्या जागी आता रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट असा शब्द आला. परंतु भारतीयांचा सहभाग आता राहणार थ्रू इलेक्शन, म्हणजे निवडणुका आता राहणार असा इथे शब्द दिसून येतो. आलं लक्षात? क्लिअर? चला आता तरतुदी पाहून घेऊया. तरतुदीमध्ये टायटल पहिल्यांदा समजून घेऊया, कारण की एक ओझरती नजर मारणं आवश्यक आहे. ह्या पहिल्यांदा पाठ करायचे है ना. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे 10 तरतुदी आहे रे बाबा. पहिला आहे राजकीय अधिकार हस्तांतरण नियम, रूल ऑफ डिव्होल्युशन. दुसरा प्रांतीय स्तरावर दुहेरी शासन, डायरकी ऍट प्रोव्हिन्सेस. तिसरा आहे केंद्रीय विधिमंडळ द्विगृही, कॅमरलिझम ऍट अ सेंटर. आणि त्यानंतर आहे प्रत्यक्ष निवडणूक परंतु मर्यादित मताधिकार. आधीचं डबल इनडायरेक्ट 1909 ला, लक्षात ठेवा. इथे डायरेक्ट इलेक्शन परंतु रेस्ट्रिक्टेड फ्रँचाईज. इथे व्हॉइसराय कार्यकारी मंडळात भारतीयांच्या सहभागात वाढ, इन्क्रीजिंग इंडियन पार्टिसिपेशन इन द व्हॉइसरायज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. त्याच्यानंतर आहे सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा विस्तार, एक्सटेन्शन ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन. लोकसेवा आयोग स्थापना, एस्टॅब्लिशमेंट ऑफ द पब्लिक सर्व्हिस कमिशन. लंडन मध्ये नवीनच भारतीय उच्चायुक्ताचे कार्यालय, हाय कमिशनर ऑफ इंडिया ऑफिस इन लंडन. नरेंद्र मंडळाची स्थापना, एस्टॅब्लिशमेंट ऑफ चेंबर ऑफ प्रिन्सेस. 10 वर्षानंतर पुनर्विलोकन वैधानिक आयोगाची स्थापना, एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टॅट्युटरी रिव्हिविंग कमिशन आफ्टर 10 years. आलं लक्षात? तर ह्या ज्या प्रोव्हिजन आहेत, ह्या प्रोव्हिजन आहे तुम्हाला लक्ष्मीकांतच्या इंडियन पॉलिटीमध्ये दिलेल्या आहेत. बॅकग्राऊंड दिलेला नाही. लक्ष्मीकांतच्या इंडियन पॉलिटीमध्ये असा बॅकग्राऊंड दिला नाही. बॅकग्राऊंड समजून घ्यायचा, कारण की तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेची मेन्स पण द्यायची आहे. काय द्यायची आहे? एमपीएससी राज्यसेवेची मेन्स पण द्यायची आहे आणि इंटरव्ह्यू पण द्यायचा आहे. लक्षात आलं का? आणि पास बी व्हायचा आहे. तर त्या दृष्टिकोनातून थोडासा व्यापक याचा डायव्हर्सिफाईड, त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह अँगल बघणं आवश्यक आहे. त्यामुळे लक्ष्मीकांतच्या इंडियन पॉलिटीमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्या सहित काही ऍडिशन असेल ते पण मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आलं लक्षात? आता एक एक तरतुदी समजून घ्यायच्या ब्रीफली. चला है ना. चला बाबा, पहिल्यांदा डिव्होल्युशन रूल है ना.
प्रत्यार्पण करायचं, हस्तांतरण करायचं. काय अधिकार? कुठले? पॉलिटिकल. कुठले? पॉलिटिकल. राजकीय. राजकीय म्हणजे कुठले? निर्णय घेण्याचे. कुठले? निर्णय घेण्याचे. कशासाठी? जे काही काम करायचं आहे, गव्हर्नन्स करायचं आहे, त्या गव्हर्नन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कोणत्या विषयावर कोणता निर्णय घेण्याचे ते अधिकार कॉल्ड एज अ पॉलिटिकल डिसिजन मेकिंग, है ना, पॉलिटिकल डिसिजन मेकिंग. मग हे जे आहेत हे अधिकार कोणाकडे होते? व्हायसरायकडे होते. कोणाकडे होते? व्हायसरायकडे होते. एकदा निर्णय घेतला की त्याला लागते अपना सपना मनी मनी. काय लागते? अपना सपना मनी मनी. मग पैसे लागतात. तर अंदाजपत्रक हा बरोबर आहे, चूक आहे, मले कसा पाहिजे काय नाही याचा कोण अभ्यास करा, कोण निर्णय घेईल? तर तो बी निर्णय घेण्याचा अधिकार पाहिजे. तर फिस्कल पॉवर, फिस्कल डिसिजन मेकिंग पॉवर आणि पॉलिटिकल डिसिजन मेकिंग पॉवर. तर आपल्याला इथं दिसते पहिला वाला आहे सब्जेक्ट डिव्हिजन, पॉलिटिकल डिसिजन किंवा पॉलिसी डिसिजन आपण शब्द वापरूया, है ना. योजना बनवायचे, पॉलिसी डिसिजन, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे विषय असतात. आणि इथे फिस्कल डिसिजन, राजकोषीय निर्णय आणि योजनांचा निर्णय, याच्यामध्ये विषयाचं विभाजन केलं. केंद्राचे विषय आणि प्रांतांचे विषय असे वेगवेगळे विषय राहतील. प्रांतांना प्रांताच्या विषयामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार. म्हणजे इथे काय झालं? इथे काय झालं आपल्याला दिसते? प्रोव्हिन्शियल पॉलिसी ऑटोनॉमी आहे. प्रोव्हिन्शियल पॉलिसी ऑटोनॉमी. ऑटोनॉमी मिळाली, इथे स्वायत्तता मागणी होती पण पूर्ण स्वायत्तता हवी होती. इथे आपल्याला फंक्शनल ऑटोनॉमी, कार्यात्मक स्वायत्तता दिसून येत आहे. दुसरं अंदाजपत्रक विलगीकरण. आधी जे प्रांतांचं अंदाजपत्रक होतं ते सर्व संमती जी आहे, अंतिम संमती, ही कोण द्यायचं? व्हायसराय. आता तसं नाही, हे विलगीकरण. म्हणजेच काय? तर सेंटरचं सेंटर पाहिजे आणि प्रॉव्हिन्स म्हणजे प्रांताचं प्रांत विधिमंडळ स्वतः निर्णय घेईल, त्याला तो पारित करेल नाही तर फेल करेल. दॅट मीन्स फिस्कल ऑटोनॉमी मिळाली. काय दिसते? राजकोषीय जी आहे स्वायत्तता ती सुद्धा याच्यामध्ये मिळाली. डिव्होल्युशन ऑफ रूल खूप महत्वाचं आहे. डिव्होल्युशन, डिसेंट्रलायझेशन नाही, डिव्होल्युशन म्हणजे जिथे राजकीय, प्रशासकीय, आर्थिक तिन्ही अधिकार बहाल केल्या जातात. कुणाला बहाल केले? प्रांताला बहाल केले, प्रॉव्हिन्सेसला मिळाला. सो प्रॉव्हिन्शियल ऑटोनॉमी याच्यामध्ये दिसून येते. बरोबर आहे. प्रॉव्हिन्शियल ऑटोनॉमी जरी इथे दिसत असली तर प्रॉव्हिन्समध्ये लोचा केला, इकडे ऑटोनॉमी दिली आणि तिकडे लटकवला. बघा खूप महत्वाचं आहे. कसा लटकवला? डायरकी ऍट प्रॉव्हिन्सेस. प्रांतामध्ये काय केलं? दुहेरी शासन पद्धती आली. कारण हा मोठा अधिकार मिळाला, बजेटरी पॉवर आणि सब्जेक्ट पॉवर, दोन पॉवर मिळाले. आता टेन्शन आलं. मग इकडे बरोबर बघा बरं, एकीकडे द्यायचं आणि दुसरीकडे लटकवायचं. किती जबरदस्त गेम प्लॅन आहे. खैर आताही तसंच होते सगळीकडे असो, पण आता काय? डायरेक्टली ऍट प्रॉव्हिन्सेस म्हणजे काय? तर दुहेरी राज्य शासन पद्धती. याच्यामध्ये ट्रान्सफर्ड सब्जेक्ट आणि रिझर्व्ड सब्जेक्ट असे दोन सब्जेक्ट केले. म्हणजे जे विषय प्रांताला मिळाले, हे जे विषय प्रांताला मिळाले त्या विषयांची विभाजन, त्या विषयांचं विभाजन. काही विषय हे ट्रान्सफर्ड म्हणजे काय आहे? की जे निवडणूक जे आहे, मंत्री आहे जे निवडून आलेले आहेत, जे निवडून आलेले आहेत, जे जबाबदार राहणार आहेत लोकांकरिता, तर त्यांच्याकडे राहते. आणि रिझर्व्ड सब्जेक्ट म्हणजे जे जिंकून आलेले आहेत, निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडे राहणार नाही. मग सोपिव ट्रान्सफर्ड सब्जेक्ट म्हणजे कोणते सब्जेक्ट हे इलेक्टेड मेंबर्स कडे राहतील? जनआरोग्य, हेल्थ, पब्लिक हेल्थ, एज्युकेशन है ना, शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीज, इन्स्टिट्यूशन्स है ना, ऍग्रिकल्चर, अशा प्रकारचे. म्हणजे हे कोणाच्या रिलेटेड? लोकांच्या, लोककल्याण. कोणाच्या रिलेटेड आहे? जनकल्याण. बरोबर आहे बाबा, तुम्ही जनतेचे प्रतिनिधी, जनकल्याणाशी निगडीत असले पाहिजे. फारच छान.
व्हेरी गुड, छान वाटलं. मग याच्यावर जे काही अंमलबजावणी होईल किंवा निर्णय घेतील कोण घेईल? गव्हर्नर. कोण घेईल? गव्हर्नर. पण गव्हर्नर कसा घेईल? विथ द एड अँड ऍडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर असा शब्द आहे ना आता आजकाल. म्हणजे अखेर कोण चालवतात? मंत्री चालवतात. आपले राज्यपाल किंवा राष्ट्रपती सयाजीराव. तसंच इथे गव्हर्नर हा मंत्र्यांच्या सल्ल्याने काम करेल विथ द एड अँड ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर, म्हणजे मिनिस्टरच्या सहाय्याने तो काम करेल. बरोबर आहे. दुसरीकडे रिझॉर्ट सब्जेक्ट. रिझॉर्ट म्हणजे राखीव. आता याच्यामध्ये इलेक्टेड मेंबरचा हस्तक्षेप नाही, म्हणजे इथे गव्हर्नरच निर्णय घेईल. पण कोणाची मदत घेईल इथे? एड अँड ऍडवाइस ऑफ द गव्हर्नर्स एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. कोणाची मदत घेईल? एड ऑफ गव्हर्नर्स एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. आता गव्हर्नर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये कोण आहेत? गव्हर्नरचे चेले. कोण आहेत? गव्हर्नरचे चेले. आता याच्यात निर्णय घेईल. ठीक आहे. आणि याच्यात निर्णय घेतल्यावर काय आहे? कोणकोणते विषय? पोलीस पॉवर, जस्टिस पॉवर, जेल पॉवर, लँड रेव्हेन्यू मनी पॉवर, फायनान्स. लक्षात आलं बघा. सो जेवढे काही पॉवर, म्हणजे इकडे जनकल्याण दिलं, घेऊन घ्या रे बाबा. त्यानं म्हणलं बाबा की एज्युकेशन पॉलिसी झक्कास बनवतो, कमाया भारतातले सगळे पोट्टे एकदमच झक्कास, म्हणून बनव, काही हरकत नाही, मी तुला देतो बापू पैसा. फायनान्स कोणाकडे आहे? रिझॉर्ट. म्हणजे हे सगळं भालधंदे केले बिचाऱ्या मिनिस्टर लोकांनी, खूप आटापिटा केला, रात्रंदिवस जागले, खूपच सुंदर योजना बनवली. यानं म्हणलं बाबू फायनान्स नाही आहे तर काय पुंगडी बनवायची नाही का? असो, ठीक आहे. आता हे जे आहेत मंत्री जे आहेत ते कोणा जबाबदार? प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचरला, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला. आणि इथे मात्र हे जबाबदार राहणार नाही. म्हणजेच काय दिसतंय? डायरकीमध्ये एका बाजूला डिव्होल्युशन ऑफ पॉवर केलं, प्रोव्हिन्सेसला स्ट्रॉंग केलं असं वाटते, स्वायत्तता मिळाली अशी वाटते. पण दुसऱ्या बाजूने प्रोव्हिन्सेसला कमजोर केलेलं आहे रिझर्व्ह सब्जेक्ट ठेवून, दुहेरी राज्य शासन पद्धती आणून. आणि याद्वारे देखावा केला होता 1919च्या कायद्यामध्ये की आम्ही प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी करतोय. आलं का नाही लक्षात कशी लटकवायची? ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आपण सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल काय केलं? बाय कॅमेरल केलं. खूप महत्वाचं आहे. आज आपण जे बघतोय राज्यसभा लोकसभा, बघा कुठे सुरुवात झाली? 1919च्या कायद्यामध्ये द्विगृही झालं. वरिष्ठ सभागृह, अप्पर हाऊस म्हणजे आजची राज्यसभा, अँड लोअर हाऊस कनिष्ठ सभागृह म्हणजे आजची लोकसभा. त्याची नीव कुठे ठेवली आहे? 1919च्या कायद्यामध्ये ठेवलेली आहे. बरोबर आहे. काउन्सिल ऑफ स्टेट्स राज्यांची सभा अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधानसभा ही प्रत्यक्षात आपल्याला निर्माण झालेली इथे दिसून येते. बाय कॅमेरलिझमचा पॉइंट जो आहे हा 1919च्या कायद्यामध्ये झालेला आहे. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्शन्स. मग आता याची इलेक्शन घ्यावं लागते. तर इलेक्शन कसे झाले? कारण द्विगृह केलं त्याच्यामुळे हा महत्वाचा आहे. आणि ह्या दोन्ही सभागृहातील बहुमतांशी सदस्यत्व कसं राहणार आहे? डायरेक्ट इलेक्शनने राहणार. म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक. आधी कशी होती? अप्रत्यक्ष. आणि 1909च्या कायद्यामध्ये दुहेरी अप्रत्यक्ष होती, डबल इनडायरेक्ट होती. इथे मात्र आता काय दिसते? प्रत्यक्ष निवडणूक. खऱ्या अर्थानं आज आपण निवडणूक बघतो त्याची नीव 1919च्या कायद्यामध्ये पडली. पण फ्रँचाईज कसं होता? मताधिकार कसा होता? आजचा मताधिकार काय? घोडमा झाला का बोटाले शाई लावू शकते, है ना? घोडमा झाला का म्हणजे 18 वर्षात झाला, घोडमा झाला का झाला, काय टेन्शन नाही. अक्कल असो नसो काही घेणं देणं नाही. बरोबर आहे. रिकामटेकडा असो बदमाश असो काही घेणं देणं. पण इथे मात्र कसं? रिस्ट्रिक्टेड फ्रँचाईज होता. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही झाली का? तर लोकशाही कशी म्हणता येईल आपल्याला इथे, है ना? याला लोकशाही म्हणतात लिमिटेड डेमोक्रेसी. लिमिटेड डेमोक्रेसी झाला, है ना? तर इथे क्रायटेरिया काय ठेवला होता? प्रश्न विचारतात, लक्षात घ्या. मालमत्ता कर, प्रॉपर्टी टॅक्स भरते का नाही भरत? जो भरत असन, ज्याला लायकी आहे भराची तोच म्हणजे रईस लोक. दुसरं त्याचं शिक्षण असलं पाहिजे, एज्युकेशन असलं पाहिजे. म्हणजे हे कोण आहे?
हायर मिडल क्लास किंवा हायर क्लास, हायर मिडल क्लास किंवा हायर, म्हणजे लोकांच्या वतीनं सरकार होतं का? नाही. मग सरकार कसं राहील? एलिट गव्हर्नमेंट. बरोबर आहे, एलिट गव्हर्नमेंट. पण त्या निमित्ताने बघा एक पॉझिटिव्ह, त्या निमित्ताने निवडणुकी प्रक्रिया सुरू झाली. भारतीयांमध्ये एक नवीन प्रकारचा स्पिरिट जो आहे तो निर्माण झाला की भविष्यात आम्हाला स्वातंत्र्य मिळू शकतं. बरोबर आहे, राईट. पण याच्यामध्ये लोचा केला. आता काय केलं? जे मुस्लिम बांधवांना जे दिलं होतं आधी कम्युनल रिप्रेझेंटेशन, त्याच्यासोबत आता इतरांना काय दिसतंय? कम्युनल रिप्रेझेंटेशनचं एक्सटेन्शन झालं. याचा अर्थ काय? याचा अर्थ दुसरी बाजू बघा, फ्रीडम मुवमेंट मध्ये असंही आपल्याला दिसतं की एका बाजूला, म्हणजे दोन अँगलने विचार करूया. एका बाजूला आपल्याला असं दिसतं की फ्रीडम मुवमेंट होत आहे, भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ चालू आहे, पण ही मेजरली राजकीय स्वातंत्र्य दिसतंय. पण एक मायक्रो लेवलचे एक पॅरलल काहीतरी मुवमेंट चालू आहेत, ज्या फुटतायत, बाजूबाजूला जात आहेत. का जात आहेत? आपल्याला असं दिसतंय की बघा, ढाका कॉन्फरन्स झालं, मुस्लिम वेगळे झाले, म्हणजे कुठेतरी भीती. आता फोडा तोडा आणि राज्य करा ही रणनीती ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून जरी बघितली तरी भारतीयांच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये आपण एक संघ राहू शकलो नाही. कुठेतरी लिंक जी आहे वीक झाली, कमजोर झाली, हे पण दिसतंय. आणि बघा आपल्याला काय दिसतंय, इथे चान्स घेतला ब्रिटिशांनी. भाई दूसरे चान्स कब लेंगे बताओ तो, आप देंगे तभी तो, है की नाही? मग हा चान्स म्हणजे भारतीयांमधले जी काही गॅप होती कम्युनल लेवलवर, त्या गॅपचा पूर्ण चान्स घेतला आणि शिखांना, युरोपियन, इंडियन ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन या 4 जणांना काय झालं? कम्युनल रिप्रेझेंट, म्हणजे मुस्लिमांना तर होतच आणि मुस्लिमांसोबत आता काय दिसतंय? हे 4 जे आहेत कम्युनिटीज ह्या आलेल्या दिसून येतं. इथे हा जो पोर्शन आहे आपल्याला एक काय दिसतोय? कुठेतरी भारतीयांमध्ये एक लिंक जी आहे ज्याला बॉन्डेशन म्हणतो ते कुठेतरी गडबड होत होती असं आपल्याला दिसून येतं. त्याचा चान्सच घेतला ना. गडबड नसेल तर चान्स घेणार आहे का? नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय पुन्हा एक चान्स बघा, कारण बघा लॉर्ड कर्जनचं वाक्य लक्षात घ्या, आम्हाला रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट बनवायचं आहे, बट ऍज अ इंटेग्रल पार्ट ऑफ द ब्रिटिश एम्पायर. आम्ही जाऊ देणार नाही. त्याच्यासाठी दुसरा चान्स, एक तर कम्युनल रिप्रेझेंटेशनचं एक्सटेन्शन केला, फोड दो, आणि दुसरं जे एलिट होते, पॉलिटिकल एलिट, त्यांनाही आता खुश केला. खुश केलं म्हणजे काय? चेंबर ऑफ प्रिन्सेस नरेंद्र मंडळ किंवा नरेश मंडळ आपण ज्याला म्हणूया, 120 सदस्यांचं एक स्पेशल चेंबर बनवलं, ज्याचा हेड कोण राहील? तर ज्याचा हेड व्हाईसराय राहील, अध्यक्ष व्हाईसराय राहील. त्या 120 सदस्यांमध्ये 108 ज्या प्रिन्सली स्टेट होत्या, त्या 108 प्रिन्सली स्टेटचे प्रिन्सेस म्हणजे राजे, आणि 12 जे प्रिन्सली स्टेट होते अदर, त्याच्यातले प्रतिनिधी जे आहेत रिप्रेझेंटेटिव्ह, यांचं 120 सदस्यांचं एक चेंबर बनवलं. कशासाठी बनवलं? खूप महत्वाचं आहे बरं, लक्षात घ्या. कशा प्रकारे? कारण 1857चा उठाव झाला, त्यामध्ये पॉलिटिकल मुवमेंट वेगळ्या लेवलवर डेव्हलप झाली होती. राजे जे आहेत स्वतःच्या स्वराज्यासाठी लढले होते. बरोबर आहे. स्वतःचं राज्य हवं होतं म्हणून. भारताचा स्वातंत्र्य असं नाही, स्वतःचं राज्य. मग त्यांचं स्वतःचं राज्य टिकलं पाहिजे म्हणून समान हितसंबंध याच्यावर सल्ला मसलतांनी विचार चर्चा है ना, कन्सल्टेशन अँड डिस्कशन ऑन द मॅटर्स ऑफ द कॉमन इंटरेस्ट. याच्या आता कॉमन इंटरेस्ट कोणाचा? कॉमन इंटरेस्ट ऑफ द प्रिन्सली स्टेट्स. लक्षात आलं का? म्हणजे ते स्वतःचा फायदा, म्हणजेच एकीकडे स्वातंत्र्य लढा याला फोडायचं, त्याला वीक करायचं. एकाकडे कम्युनल रिप्रेझेंटेशन आणि दुसऱ्याकडे प्रिन्सली स्टेटला हाताशी घेतला. आलं लक्षात? हा गेम प्लॅन जबरदस्त दिसतो. पण तिथेच ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये एक पुन्हा आपल्याला दिसतं पार्टिसिपेशन इंडियनचं एक्सपांड करण्यात आलं है ना. पहिल्यांदा आपल्याला दिसतंय 1909च्या याच्या सत्येंद्र सिन्हा एकच भाऊ एक्झिक्युटिव्ह याच्यामध्ये व्हायसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये. आता इथे सहभागात वाढ, 6 पैकी 3, आधी एकच होता.
आधी एकच होता, आता 6 पैकी 3. पण ह्या 3 मध्ये कमांडर इन चीफ राहणार नाही रे बाबा. असा होईन का? कमांडर इन चीफ भारतीयाला बनवला, झाला, संपला. तर कमांडर इन चीफ हे पद सोडून इतर 3 पद देऊ शकत होते. आधी कुठलं दिलं होतं सत्येंद्रनाथ सिन्हाला? 1909च्या कायद्यानुसार. ना आठवत? मागचा व्हिडिओ पाहून घ्या. 1909चा कायदा काय दिलं होतं पद, खूप महत्वाचं आहे, विचारतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काही महत्वाच्या तरतुदी, ते म्हणजे आजचं युपीएससी आपण पाहतो त्याची नीव. पण निर्माण केव्हा झालं? 1926 ला याची स्थापना झाली. कायदा बनला 1919 ला, स्थापना मात्र 1926 ला झाली. म्हणजेच काय, या कायद्यामध्ये तरतूद होती पण त्यानुसार झालं नाही. त्यासाठी 1923-24 मध्ये ली कमिशन ऑन सुपेरियर सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया, टायटल लक्षात घ्या. ली कमिशन ऑन सुपेरियर सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया याचं टायटल आहे. कधी कधी विचारतात सुपेरियर सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया कमिशन कोणाचं होतं, असंही कन्फ्युजन होऊ शकतं. तर ते लक्षात घ्या. त्याच्या रिकमेंडेशनच्या आधारावर 1926 मध्ये आपल्याला दिसते पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना झाली. दुसरं महत्वाचं एक इन्स्टिट्यूशन म्हणजे हाय कमिशनर फॉर इंडिया, भारतीय उच्चायुक्त लंडन मध्ये. म्हणजे एक प्रकारचा भारत हा एक देश आहे आणि याचं प्रतिनिधित्व कोणीतरी करतंय डिप्लोमॅटिक लेवलवर. कुठला? डिप्लोमॅटिक लेवलवर. त्यामुळे भारताला एक इनडायरेक्ट प्रकारचं असं काहीतरी प्रतिनिधित्व मिळाल्याचं दिसतंय ऍज अ इंडिपेंडंट नेशन. कारण की डिप्लोमॅट कोण पाठवेल? ज्याला राजकीय अस्तित्व असतं ते, बरोबर आहे. ते इथे लंडन मध्ये मान्यता मिळाली आहे, लंडन मध्ये स्थापित करण्यात आलं. भारताच्या प्रधानमंत्री जे आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया याचे काही कार्य धरलेने याला देऊन टाकले. म्हणजे हलक्या फुलक्या प्रमाणात इनडायरेक्टली आपल्याला काय दिसतं, डिप्लोमॅटिक पॉवर भारताला मिळालेले दिसत आहेत. आलं लक्षात? आणि 10 वर्षांनी याचं पुनर्विलोकन करायचं होतं, कारण 10 वर्षासाठीच हा कायदा आहे आणि हा कायदा पुढे चालावा किंवा यात काही सुधारणा करता येईल का यासाठी कमिशन बसवायची तरतूद सुद्धा यामध्ये होती. त्यानुसार आपल्याला दिसतं सायमन कमिशन बनवण्यात आलं. पण केव्हा बनवायचं होतं? केव्हा? 1929 ला बनवलं. केव्हा? 2 वर्षापूर्वी, नोव्हेंबर 1927. म्हणजेच काय, तर तत्कालीन परिस्थिती बदललेली होती. ती कशी, ती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता येते. आता आपण बघूया की बाबा याला रिस्पॉन्स कसा दिला रे भारतातल्या स्वातंत्र्य लढ्यातले जे वीर होते त्यांनी. तर INC यांनी इन जनरल म्हणलं बाबा आम्हाला काही मान्य नाही, हा बोगस आहे, काही फुल प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी नाही मिळाली, तुम्ही तर लय लोचे केले, एक्सटेन्शन ऑफ द कम्युनल रिप्रेझेंटेशन देऊन टाला. म्हणजे आमच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही ऐशी की तैसी करता है ना, आम्हाला फोडता, आम्ही मान्य नाही. पण INC मध्ये काही लिबरल्स होते, काही फ्युचरिस्टिक कॉन्टेक्स्ट मध्ये बघणारे होते की बाबा दिस इज द अपॉर्च्युनिटी बिकॉज इट्स अ डायरेक्ट इलेक्शन, प्रत्यक्ष निवडणूक होत आहे. जनमानसांमध्ये असा मस्तपैकी आपण स्पिरिट टाकून देऊया आणि चान्स घेऊया आणि स्वातंत्र्य लढा कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतो. नाही, दुसरीकडे कौन्सिलमध्ये शिरू आणि कौन्सिलने तर मस्त इडून पिडून पूर्ण आतमधून आणि आतमधून ढळाचं काही करू दिला नाही. तर मग बाहेर निघू आणि लोकांमध्ये चुगल्या करू, फुल टाइमपास मस्त. म्हणजे स्वातंत्र्य लढा कशा प्रकारे डेव्हलप करायचा ही स्ट्रॅटेजी, ही रणनीती INCच्या काही लिडर्सच्या डोक्यात आली. त्यामध्ये अॅनी बेझंट, GS खापर्डे, बिपिन चंद्रपाल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, विठ्ठलभाई पटेल, मोतीलाल नेहरू, NC केडकर, तेज बहादूर सापरू, मदन मोहन मालविया हे प्रो होते, प्रो चेंजर्स. भाई चेंज हो रहा है, कुछ तो बात बनती है, चलो देखते हैं. आणि मग त्याच्या आधारावर 1919 मध्ये इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन याची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि तेज, कारण की INC मध्ये काय होतं, अपोज होता, नाही करेंगे ये, आपण लढा सुरू करूया. पण यांचं म्हणणं होतं दिस द अपॉर्च्युनिटी, आणि म्हणून मग त्यांच्यामध्ये वाद झाला. तर मग लिबरल्स बाहेर निघाले. दीज आर कॉल्ड एज द लिबरल्स, याला लिबरल्स म्हणायचे. हे यांनी इंडियन नॅशनल लिबरल फाउंडेशन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तेज बहादूर सापरू नंतर पॉवरफुल राहिले INC मध्ये. त्यानंतर VS श्रीनिवास शास्त्री आणि MR जयकर हे 4 जणांनी मिळून इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन स्थापन केलं. इलेक्शन मध्ये आपण भाग घ्यायचा. स्वराज पार्टी
जानेवारी 1923 ला स्थापन केली. काँग्रेस खिलाफत स्वराज पार्टी सुद्धा याला म्हणतात. मोतीलाल नेहरू, लक्षात ठेवा, नावं पण पाठ ठेवा. नेहरू म्हणला का आपण जवाहरलाल नेहरू असं कन्फ्युजन नाही करू. मोतीलाल नेहरू, चिंतरंजन दास आणि NC केळकर यांनी मिळून स्वराज पार्टी तयार केली. सोबतच विठ्ठलभाई मग पटेल जे आहेत हे पॉवरफुल राहिले. 1923 ला इलेक्शन झाले. 1919च्या कायद्यान्वये आणि 145 पैकी 45 जागा स्वराज पार्टीला मिळाल्या. कोणत्या? स्वराज पार्टीला मिळाल्या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. आणि विठ्ठलभाई पटेल त्यातले एक पॉवरफुल होते. ते प्रेसिडेंट ऑफ सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे अध्यक्ष झाले. लोअर हाऊस कनिष्ठ हाऊस त्याचे अध्यक्ष झाले. बघा किती महत्वाचं आहे. आणि फुल चान्स असो. मोहम्मद अली जिन्ना हे नाराज झाले आणि ते INC पासून विलग झाले. आणि मग इथून आपल्याला दिसते एक पुन्हा कम्युनल फळी निर्माण झालेली दिसते आणि स्वातंत्र्य लढायला एक थोडीशी है ना गडबड आपली झालेली दिसते. पण तरी सुद्धा नंतर मग मात्र खिलाफत मुवमेंट वगैरे आपल्याला दिसते आणि पुन्हा युनिटी झालेली दिसून येते. बघा कॉन्स्टिट्युशनल इव्होल्युशन, संविधानिक उत्क्रांतीमध्ये कशा कलाटणी येतात, म्हणजे कायद्यावर पार्श्वभूमी कशी हवी होते आणि कायद्यामुळे नवीन पार्श्वभूमी कशी निर्माण होते. आलं की नाही लक्षात. आणि असंच संविधानाचं जे आहे इव्होल्युशन होत राहतं आणि आपला संविधान आपण बघतोय. काही अडचण आहे? काहीच नाही, एकदम सोपं आहे. फक्त डिटेल्स मी घेतलेले आहेत. थोडेसे फॅक्च्युअल डिटेल्स समजून घ्या, कॉन्सेप्च्युअल अनालिसिस समजून घ्या. बस बापू, अभ्यास तर करता रे भाऊ, तुमचा काय. ऑल द बेस्ट तुमच्या अभ्यासाला.